नमस्कार मंडळी, मी मयुरी स्वागत करते आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रूट्स आणि काही सीड्सपासून बनलेली ही चिक्की। बनवायला अतिशय सोपीही आहेच, टेस्टीही आहे आणि शिवाय हेल्दीसुद्धा आहे। यामध्ये साखर अजिबात यूज केलेली नाही आहे। तर चला बघूया कशा प्रकारे बनवली आहे ती। तर सुरुवातीला बघूया यामध्ये काय काय घेतलं आहे ते। तर इथे हे घेतलेले आहेत पंपकिन सीड म्हणजे भोपळ्याच्या बिया। त्यानंतर घेतलेले आहेत हे फ्लॅक्स सीड्स म्हणजे जवस किंवा अळशी म्हणतो ना ते। त्यानंतर सूर्यफुलाच्या बिया म्हणजे सनफ्लावर सीड्स आणि त्यानंतर घेतलेले आहेत हे चिया सीड्स। यासोबतच मी काजू आणि बदामसुद्धा घेणार आहे। हे सगळं मी एक एक वाटी एवढं घेतलेलं आहे मेजरमेंटने आणि चिया सीड्स थोडेसे कमी घेतलेले आहेत। आता हे सगळं आपल्याला एकदम लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे। फ्लेम जर हाय ठेवला तर कंटिन्युअसली परतायचं आहे किंवा मग अगदी लो फ्लेमवर आपल्याला हे परतत राहायचं आहे हळूहळू। जे फ्लॅक्स सीड्स असतात ना ते नॉर्मली भाजूनच खातात, तर त्यामुळे यांना चांगलं सगळ्यांना रोस्ट करून घ्यायचं आहे। या सगळ्या सीड्समध्ये फायबर आणि प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे त्याचे फायदेही तशाच प्रकारे भरपूर असतात। साधारणतः 10 ते 12 मिनिटांपर्यंत हे मी भाजून घेतलेले आहेत। एक 5 मिनिटं थंड होऊ द्यानंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत। थोडेसे मी बाजूला काढून ठेवीन। मिक्सरमध्ये वाटताना ते थोडं अशी पावडर होते। आपल्याला अजून थोडेसे जाडसर हवे असणार आहेत, म्हणजे खाताना ते वाटले पाहिजे किंवा थोडेसे दाताखाली लागले पाहिजे किंवा मग वाटले पाहिजे ते आपण काय खातोय वगैरे, यासाठी बाकी काही नाही। तर त्याच्यासाठी मी थोडेसे असे जे आहेत ना हे जाडसर वाटून घेणार आहे। त्यासाठी मी यामध्ये चॉपरमध्ये थोडेसे जाडसर वाटून घेणार आहे। हे अशा प्रकारे मी एवढे थोडेसे वाटून बारीक करून घेईन, थोडेसे जाडसर ठेवीन। आता आपण नेक्स्ट प्रोसेस बघूया। त्यासाठी सेम पॅनमध्ये साधारणतः 10 ते 15 एवढे खजूर घेणार आहे। खजुराची बी काढून घेणार आहे। इथे मी जे अशा प्रकारचे जे खजूर असतात ना ते खजूर घेतलेले आहेत। हे असे जर खजूर असतील ना तर अजिबात बारीक करायची किंवा मिक्सरला वाटायची गरज नाही आहे। पण जे दुसऱ्या प्रकारचे असतात जे थोडे कडक असतात त्यांना थोडं बारीक करायची किंवा मग मिक्सरला वाटायची गरज असते। तर हे मी घेतल्या कारणाने आपला जसं ते गरम होतील तसे ते स्वतःहूनच मेल्ट होत जातील, तर त्यामुळे बारीक करायची गरज नाही आहे। तर इथे मी थोडंसं 1 चमच तूप घेते आहे आणि त्यानंतर हे अशा प्रकारे त्याला बारीक करून घ्यायचं आहे। थोडा हाय फ्लेम ठेवला तरीही चालेल या वेळेला। आता हे खजूर नरम झाल्यानंतर यामध्ये मी साधारणतः 5-7 एवढ्या अंजीर घेतलेले आहेत। याचे तुकडे करून घेतलेले आहेत। हे सुद्धा नंतर गरम झाले की मेल्ट होतातच। तर या रेसिपीमध्ये किंवा या चिक्कीमध्ये जर हे असतील तरी नसले तरी चालतील, पण असले ना तर कमालीची टेस्ट येते। तर नक्की म्हणजे होत असेल तर नक्की वापरून बघा। आता यानंतर आपण जे दोन्ही भांड्यांमध्ये वाटून घेतलेले आपले सीड्स आणि ड्रायफ्रूट्स आहेत ते ॲड करून घेऊया आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे जर तुम्हाला इथे या स्टेजला खजूर कमी वाटत असेल किंवा ड्रायफ्रूट जास्त सुखे वाटत असतील तर अजून थोडेसे यामध्ये ॲड करायचे आहेत। आता हे चांगलं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला इथे थोडंसं सुखं वाटतं आहे, त्यामुळे चमच्याने चांगलं मिक्स करता येत नाही, म्हणून मी एका ताटामध्ये हे सगळं मिश्रण काढून घेईन आणि हाताने त्याला मळल्यासारखं करीन। म्हणजे खजूर जिथे पण कमी वाटतो आहे, म्हणजे सुकं वाटतं आहे पीठ, तिथे ते चांगलं लागलं जाईल यासाठी मळून घेणार आहे। हे बघा इथे हे खजूर एका जागेत राहिलं होतं, ते लागलं नव्हतं, चांगलं मिक्स झालं नव्हतं। चमच्याने कधी होत नाही, तर त्यामुळे हे अशा प्रकारे थोडं थंड करून घ्यायचं आहे, नाही तर हाताला चटके बसतील। तर त्यानंतर आपल्याला हे चांगलं मिक्स करायचं आहे। मिक्स झाल्यानंतर याचे असे लाडू बनवा नाहीतर चिक्की बनवा, टेस्ट तर सेमच येणार आहे। मी इथे चिक्की बनवणार आहे, त्यासाठी एका ताटामध्ये हे सगळं मिश्रण काढून घेईन। इथे सुद्धा जर थोडं दिसण्यासाठी सुकं वाटतं आहे, पण आपल्याला इथे प्रेस केल्यानंतर त्या इझिली चिक्की याच्या बनून जातील। तर अशा प्रकारे प्रेस करून घेते आहे। चमच्याने नाही होत आहे म्हणून मी एक ग्लास घेईन, ग्लास खालून चांगला स्वच्छ करून घेईन आणि अशा प्रकारे दाब देऊन त्याचे चिक्की मी बनवून घेईन। आता यामध्ये थोडंसं जाडसर आहेत, म्हणजे काजू बदाम हे थोडेसे आपण जाडसर ठेवले होते ना, तर त्यामुळे कापताना सुद्धा थोडासा प्रॉब्लेम येईल। तर सुरी
थोडीशी चांगली धारवाली असेल तर चांगला प्रेस करून म्हणजे ते तुकडे होतील आणि इझिली आपले चिक्कीचेही तुकडे पडतील. हे अशा प्रकारे तर ते करून घ्यायचे आहेत. नक्की करून बघा आणि अंजीर विसरू नका. व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओ बघत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.